नहीं करने का। हेलमेट पहनने का हेलमेट मिला हुआ है, पहन के गाड़ी चलानी। ठीक है, ये रास्ता हे मग इतकं पोट काय जाऊन टेडी वाईट उडी मारून जाते आज ते सांगायचं काय नक्की आहे. अरे राजा त्या पोट्याची तर विचारूच नको. पोट्याची स्टोरी तुला सांगतो. कोणती पोट याची तर गाडी घेतली. याचं पोरग जसं 18 वर्षाचा व्हायच्या आधी त्याला गाडी घेऊन दिली. बरोबर. 16 वर्षाच्या आत व्हायच्या आधी गाडी घेऊन दिली. आणि मंडळी येणं काय केलं काय पोट त्या दिवशी गाडी घेऊन आला असं हो चालू सांगतो ना मग काय झालं डायरेक्ट आला माया मिळून करायला म्हणे काका आपली गाडी बाबाला दिली घेऊन म्हटलं बाबू लायसन्स बिसन आहे काय बाबा रस्त्याने काढलं मी काय काढलं लायसन्स म्हणजे बगर लायसन्सची गाडी चालवणं म्हणजे सोपी आहे काय. अबे आता कायदे स्ट्रिक्ट झाले. बगर लायसन्स जर सापडलं तर वाक्य होऊन जाईल. लायसन्स काढूनच गाडी चालवायची. लायसन्स म्हणजे काय का हा पूर्व शिक्षित सुशिक्षित पण माय पोरगी तर मस्त चालते माहित आहे काय. आमची पोरगी एक नंबर चालवते. याची पोरगी म्हणजे गाडी ब्रेक कशी लावते तिथून जर एखाद्या माणूस समोर दिसतात इथूनच दोन्ही पाय बाहेर. त्याला फायदा आहे. ब्रेक पट्ट्या घातत नाही गाडीच्या असं चपला घासते. हर महिन्याची महिने पलटावं लागते. अरे बाबा गाडी चालू असताना काही नियम फॉलो केले पाहिजे. आपण सुरक्षिततेचे नियम पाळले पाहिजे. सगळ्यात पहिले गाडीवर पाठवलं नाही दोघी मागून आरतीच केली जास्त नाही करू म्हटली काय चला घ्यायची होती ना दोन घंटे बेकार तुला फोन केले तू 100 फोन केले रिसेप्शन काय फरक पडला ना लोक तुला आली तुला महिन्याचं माहिती वर्षी आता झाला लागलं बिगलं होतं ते पहिले दवाखान्याचा मग म्हणावे काय तर पहिला तुम्ही नको असे पहिल्या दिवशी मला माय वाटते सेल्फी काढून आली काय तुम्हाला तू याची पोरगी सेल्फी काढून पोस्ट करून राहिली कायच्यासाठी लाईक भेटते कमेंट भेटते लाईक भेटते कमेंट भेटते अहो ह्या मार्क रे त्या लाईक आणि कमेंटच्या याच्यात त्याचा जीव चालला ते दिसून नाही राहिलं. अहो त्यासारखे बाहेर लोक लय सारे आहे. रोडवर जेव्हा ऍक्सिडेंट होते त्याला उचलत नाही त्याच्या सोबत पहिले फोटो काढते ते आज आठवला त्या वर्दीचा रोडवर ऍक्सिडेंट झाला पहा माझ्या कॅमेऱ्यात बरोबर त्याच्यापेक्षा त्याला उचला आणि दवाखान्यात पूर्वी होतं पण आता दवाखान्यात येणाऱ्यावर पुन्हा दाखल होते काय तर आपण मदत केली तरी कोणत्या तरी ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला आपण जीवन दान देऊ शकतो. आणि तुला काय तुला सांग तुला कुठं चालला तर एवढ्या खैगडबडीमध्ये पहिला गाडी घेऊन अबे काही गाडीवर पाहिजे तिकडून रिसेप्शनला जायचं होतं इथेच